जर तुम्ही हिंदू असाल तर हा भाग नक्की ऐका. तुम्हाला तुमचा धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. महाराष्ट्रात आता येतोय नवा कायदा, महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन बिल. सरकारचं म्हणणं, जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाने धर्मांतर थांबवायचं आहे. पण या कायद्यावर सर्वात जास्त विरोध कोण करतंय? फक्त महाराष्ट्रातील काही ख्रिस्ती संघटना. मुंबईत 35 ठिकाणी निदर्शने झाली. घोषवाक्य आर फेथ आर चॉईस. त्यांचा दावा, या कायद्यामुळे दयाळूपणालाच गुन्हा ठरेल. कारण जर कोणीतरी अन्नदान, शिक्षण किंवा आरोग्य सेवा दिली आणि त्यानंतर कोणाचा धर्म बदलला तर त्या मदतीलाच प्रलोभन समजलं जाईल. पण मित्रांनो, हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचाच का? उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल आणि ओडिशा या राज्यात अशाच धर्मांतर विरोधी कायदे आधीपासून आहेत. तेथे असा विरोध झालाच नाही. मग महाराष्ट्रात एवढा अस्वस्थता का? खरं सांगायचं तर यामागे भीती आहे. धर्मांतराच्या गोंधळावर नियंत्रण आलं तर संख्या वाढवण्याचं राजकारण थांबेल आणि त्यामुळे काही गटांची अस्वस्थता वाढली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पाहिली तर हिंदू 79.83%, मुस्लिम 11.54%, बौद्ध 5.81%, जैन 1.25% आणि ख्रिस्ती फक्त 0.96%. इतक्या अल्पसंख्याक प्रमाणात असूनही विरोधाचं प्रमाण मात्र मोठं दिसतंय. सरकार म्हणतं हा कायदा संरक्षणासाठी आहे, दडपशाहीसाठी नाही. पण विरोधकांना भीती आहे की कोणत्याही सेवा, मदत किंवा प्रचारावर आरोप होऊ शकतात. शेवटी निर्णय समाजाचाच आहे. धर्माचं रक्षण करायचं की गोंधळ कायम ठेवायचा? तुमचं मत काय आहे मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 7:15 वाजून.